हिंदू जनजागृती समितीच्या हर घर योद्धा अभियानाअंतर्गत 1 एप्रिल ते 10 जुलै 2026 या कालावधीत सोलापूरमधील शेकडो तरुणींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जात आहे। वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर युवतींना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानं हिंदू जनजागृती समितीच्या हर घर योद्धा या अभियानांतर्गत 1 एप्रिल ते 10 जुलै 2026 या कालावधीत सोलापुरातील शेकडो तरुणींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापुरातील साई मंदिर जुनं घरकुल इथं दिनांक 4 ते 10 एप्रिल या दरम्यान 7 दिवसीय विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडलं। या 7 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षक धनंजय बोकडे यांनी 25 युवतींना लाठीकाठी, निशस्त्र युद्धकला, नानचाकू तसंच विविध स्वसंरक्षण तंत्राचं प्रशिक्षण दिलं। या शिबिरात केवळ शारीरिक प्रशिक्षणावर भर न देता समाजात सुरक्षितत्वावर कसा ठेवावा, संकटसमयी कसा प्रतिकार करावा आणि हिंदू धर्माचं महत्त्व काय आहे याविषयीही मार्गदर्शन करण्यात आलं। शिबिराच्या सांगता समारंभात प्रशिक्षित युवतींनी लाठीकाठी आणि नानचाकूचं प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी युवतींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी आम्ही स्वतः कधी अत्याचाराला बळी पडणार नाही आणि इतर कोणत्याही महिलांवर अन्याय होऊ देणार नाही अशी सामूहिक शपथ युवतींनी घेतली। कार्यक्रमाला शिबिरार्थींचे पालक उपस्थित होते। तसंच सनातन संस्थेच्या संत पूज्य दीपाली मतकर, हिरालाल तिवारी आणि हिंदू जनजागृती समितीचे संकेत पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी साई मंदिराचे विश्वस्त राहुल तलकोकुल आणि मनोज बुधाराम यांचं सहकार्य लाभलं।